आज मी बनवणार आहे शिंगोरी आमटी. त्यासाठी लागणारे साहित्य दाखवते. हे बघा, 2 मिरच्या, लसूण, 1 चमच मसूर डाळ, 1 चमच मुगाची डाळ, 1 चमच तुरीची डाळ, 1 चमच चणा डाळ आणि खोबरं, अद्रक आणि फोडणी देताना अद्रक लसूण चेचून टाकायचे आहे आणि कढीपत्ता आणि धने सुद्धा घ्यायचे आहेत. मी धने पावडर टाकणार आहे. तुम्ही अख्खा धने सुद्धा वापरू शकता, 2 चमच. आता मी हे सर्व भाजून घेणार आहे आणि एक मोठा कांदा घ्यायचा आहे आणि त्याला भाजून घ्यायचे आहे. हे बघा, मी सर्व भाजून घेतले आहे. फुटाणे सुद्धा भाजलेले आहेत आणि कोथिंबीर वाटायला घेतली आहे. आता माझे वाटण रेडी झाले आहे. आता मी मसाला फ्राय करून घेते. तेल गरम झाल्यानंतरच मसाला टाकायचा. मसाला फ्राय होत आला आहे. त्यात मी धना पावडर टाकते. मी पुन्हा तेल गरम करायला ठेवले आहे टोपात. आता मी लसूण मिरची सगळ्या मसाल्याची फोडणी देते, तुम्हाला दाखवते. तेजपत्ता, दगडफूल, मोठी विलायची, छोटी विलायची, लवंग, मिरे, शहाजिरे, दालचिनी 2 तुकडे आणि लसूण अद्रक पेस्ट हे तेलामध्ये टाकते. हा शिंगोरी मसाला आहे आणि कांदा, लसूण, मिरची, हळद, गरम मसाला, बेडगी मिरची पावडर आता मी टाकते. कढीपत्ता, काही कोथिंबीर वाटून घातली आणि आता कापून सुद्धा टाकले आहे तेलामध्ये. ही फोडणी माझी फ्राय झाली आहे आणि कढईत सुद्धा मसाला तेल सोडले आहे, ते पण फ्राय झाले. आता मी पाणी ओतते. पाणी गरम करून घ्यायचे. आता मीठ टाकायचे आहे. हे बघा, अजून तर उकळी पण आली नाही तरी कट किती छान दिसतो आहे. मी जाडं शिंद मीठ वापरते. 1.5 चमचा. मी आमटी जास्त बनवली आहे. या आमटीला उकळी आल्यानंतर गॅस कमी ठेवायचा, मग तरी छान येते. आमटी उकळली आहे. आता मी वरून कोथिंबीर टाकते आणि गॅस कमी करायचा. अशीच मी 2 ते 5 मिनिटं उकळून देणार आहे. आता आमटी पूर्ण झाली आहे. याला शिंगोरी आमटी म्हणतात. आमच्या नगर स्टाईलची, अहिल्यानगर स्टाईलची ही शिंगोरी